संध्याकाळी उठली आहे, फ्रेश झाली आणि पहिलं चहा वगैरे करून प्यायली. केली नाही फर्स्ट डॅडूने आज चहा बनवलेला आणि आपण चहा पिऊन बाहेर गेले आणि आम्ही झोपलेलो सर्वजण. आणि आता उठून चहा वगैरे प्यायली आणि घरात असं किचनमध्ये आल्यावर एवढा पसारा झाला आहे ना. रविवारच्या दिवशी मध्ये खूप पसारा होतोय. त्या दिवशी सकाळी एकदा स्वयंपाक झाला काय मग दिवसभर स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं. आणि रविवारी तर घरी असल्यामुळे कसं स्वयंपाक वगैरे दुपारीच होतो. आणि त्या स्वामी खूप असा भांड्यांमध्ये खेळतोय, भीती वाटते भांडी वगैरे अंगावर पाडून घेईल. आणि आज खूप पसारा झाला आणि आज खूप गडबड पण झाली होती. देवपूजा वगैरे आज अभिषेक वगैरे करायचा होता. आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे उपवास वगैरे काही मी पकडला नाही, आम्ही घरी कोणीच नाही पकडला. पण अभिषेक वगैरे करायचं होतं त्यामुळे देवपूजा वगैरे करायला उशीरच झाला. आणि त्यात रविवार असल्यामुळे लेट उठलेली आणि नंतर सर्वच लेट उठल्यामुळे कामच सर्वच लेट अशीच झाली. आणि त्यामुळे दुपारी बाकीचं काहीच आवरायला भेटलं नाही. कपडे वगैरे सगळं तसंच घडी वगैरे करायचे राहिले आहेत. आणि किचनमध्ये खूप पसारा झाला आहे. मला दाखवते तुम्हाला. फर्जी डॅडू आता चहा बनवून गेले आहेत. आम्ही झोपलेलो, आपणच उठून चहा वगैरे बनवला आणि स्वतः चहा वगैरे बनवून आम्हाला पण ठेवून चहा पिऊन गेले आहेत. आणि किचनमध्ये काय पसारा केला तुम्हाला दाखवते. हा बघा, सर्व पसारा आहे. एक भांडं घेतला आणि हे सर्व पसारा करून ठेवलेला आहे. आता सगळं आवरायचं आहे. स्वयंपाक आज थोडा कमी बनवायचा आहे. आमटी आणि भाजी मी आज दुपारी एकदमच बनवली. आता भाकरी आणि भाजी बनवून भात बनवायचा आहे. आणि आता हे एवढा सर्व पसारा बघून तर खूप कंटाळा आला. रविवारच्या दिवशी कुठलीच कामं होत नाहीत, कारण सकाळी कशी माणसं घरातून लवकर गेलीत का त्याच्यानंतर आपणच असतो ना, आम्ही कामं वगैरे होतात. पण इथं रविवारच्या दिवशी ना माझी कधीच काम होत नाही, कायम असा पसाराच असतो माझा. चला तर मग सर आवरते मी. स्वामी आता भांडी खडखड खडखड करतो, आवाज येत असेल तुम्हाला. आणि स्वामी जागा असल्यावर काहीच कामं करता येत नाही, भांडी कपडे वगैरे करता येतच नाहीत. पण आणि कपडे वगैरे कसा तो छोटा असल्यामुळे भरपूर कपडे पडत असतात. डबल दोनदा तर होतातच कपडे. सकाळी एकदा धुतले काय संध्याकाळी मला परत धुवावे लागतात. पण स्वामी झोपल्याशिवाय मला काही बाथरूमची कामं करताच येत नाही. बाथरूमचा दरवाजा उघडला का लगेचच येत होता आवाजानेच. त्यामुळे बाकी सर्व आवरायचं आहे. चला तर आवरते मी, नंतर भेटते तुम्हाला. इथे मी पहिल्यांदा अगोदर सर्व किचनवरचं पसारा आवरून घेत होती. भांडी घासायची होती ती पहिली अगोदर बाथरूममध्ये घासायला ठेवली आणि बाकी सगळं आवरून घेत होती. इथे कसं किचन कट्टा खूप छोटा आहे ना, त्यामुळे इथे खूप पसारा होतो. किती कमी करायचं म्हटलं तरी स्वयंपाक बनवताना खूपच पसारा होतो. आणि बेसिन वगैरे नसल्यामुळे प्रत्येक भांडी बाहेर घासायला न्यावी लागतात बाथरूममध्ये, त्यामुळे खूप उशीर पण होतो स्वयंपाक बनवताना. बेसिन वगैरे असलं ना तिथे भांडी वगैरे धुवून पण होतात आणि कमी भांडी घासायला होतात. पण इथे बेसिन असल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. इथे किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला. दुपारी मी जेवण वगैरे केल्यावर ना शेगडी वगैरे पुसून घेतली नव्हती जास्त, वरच्यावर पुसून घेतली होती. त्यामुळे इथे शेगडी वगैरे छान पुसून घेतली. त्याच्यानंतर इथे मला स्वामीसाठी खायला बनवायचं होतं. उठल्यावर त्याला काही खायला दिलं नव्हतं मी, त्यामुळे पहिल्यांदा इथं किचन साफ करून घेतल्यावर पहिले त्याला खायला बनवून घेत होती. आणि स्वामीसाठी त्याने 15 दिवसासाठी वगैरे मी ना खाऊ बनवून ठेवते, म्हणजे ना पटकन बनवायला वगैरे त्याला द्यायला बरं पडतं. म्हणून मी 15 दिवसाचं खाऊ बनवून ठेवते. त्याच्यानंतर इथे भांडी दुपारी मी घासून ठेवली होती. आज रविवार होता, जेवल्या लगेच भांडी घासून घेतली मी, कारण दुपारी संध्याकाळी जरा वेळाने वगैरे उठलं तरी चालेल या अर्थाने भांडी वगैरे दुपारीच घासून घेतली होती. तरी पण संध्याकाळची खूप भांडी साठली होती. भांडी वगैरे सर्व लावून घेतली. त्याच्यानंतर ना इथे मी उद्या डब्याला वगैरे काय बनवायचं होतं ना त्याचं वगैरे भिजत घालून ठेवत होती. कडधान्य वगैरे काय उद्या बनवायचं किंवा मोडं वगैरे काय भिजत घालायची होती ना, ती भिजून ठेवत होती. त्याने इथे मटकी भिजवायला घेतली होती आणि मटकी जास्त आणली ना का त्यांना टोका वगैरे लवकर लागतो. ते मी बघत होती टोका वगैरे लागला काय, कारण ह्यांना नाही अगोदर मी उन्हाळ्यामध्ये मेमध्ये ना सर्व मटकी वगैरे जास्त धान्य जे आणलेलं होतं ना ते खूप वाळून ठेवलं होतं मी. ते मी बघत होती टोका वगैरे लागला का, आणि नंतर मी उद्यासाठी डब्याला का लागेल ते इथे पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं.
आणि नंतर मला ना आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची होती. त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली संध्याकाळची आणि इथे ना मी स्वयंपाकाला संध्याकाळी सुरुवात केली. स्वयंपाक काही जास्त बनवायचा नव्हता असं म्हणतच थोडाफार सर्व स्वयंपाक आज करायला होता. फक्त आमटी काही मी आज बनवलं नाही, तर बाकी सर्व स्वयंपाक बनवायचा लागला. इथे संध्याकाळी पहिल्यांदा अगोदर भात साईडला लावून घेतला कुकर. त्याच्यानंतर इथं भाकरी वगैरे बनवायला घेता. स्वामी इथे खूप मध्ये-मध्ये करत होता. त्याच्यासोबत मी बडबडत काय-काय त्याला सांगत इथे स्वयंपाक बनवत होते आणि मी किचनमध्ये असली ना का तो सगळं किचनमध्ये भेटेल ते सर्व तोंडामध्ये घाला किंवा काय भेटेल त्याच्यासोबतच खेळत असतो किंवा धरून वगैरे उभा राहायला खूप बघत असतो. त्यामुळे इथे त्याला बघतच इथं मी स्वयंपाक वगैरे करत होती. तर भाकरी बनवायला घेतली होती. संध्याकाळच्या आम्हाला 2च भाकरी वगैरे लागतात भात असला तर किंवा भात नाही बनवायचं तर आम्ही 3 भाकरी बनवतो. आज इथं 2च भाकऱ्या बनवायला घेतल्या होत्या कारण आज दूध आमटी बनवली होती. त्यासोबत भात वगैरे खायला खूप छान लागतो. त्यामुळे आज भात बनवला आणि भाकरी बनवायला घेतली. इथे भाकरी वगैरे आता बनवून झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर ना परचे डॅडू आले होते. आज रविवारचा बाजार होता. भाज्या वगैरे थोड्याफार घेऊन आले होते. त्यांनी येताना मेथीची भाजी आणली होती. मग मेथीची भाजी फ्रेश म्हणून म्हटलं ताजी असेल तेव्हा छान लागते. म्हणून इथे लगेचच मी मेथीची भाजी वगैरे बनवायला घेतली. साफ करून लगेचच घेतली आणि भाजी म्हटलं आता बनवूया. कारण पालेभाज्या वगैरे हल्ली जास्त नाही आणल्या होत्या. म्हणून म्हटलं परीसाठी पालेभाज्या जास्त आम्ही देतो तिला. त्यामुळे इथं मेथी साफ वगैरे करून बनवायला घेतली आणि इथं त्यांनी खवा वगैरे आणला होता. पनीर खवा इथे तयार होतो एका ठिकाणी. तिथे दुकान आहे होलसेल असं. थोडा रेटने कमी देतात असं काहीतरी आहे. तिथे त्यानं खवा आणि पनीर घेऊन आले होते. तेच मी बघत होते एवढं कशाला आणलं. कारण मी परवा पनीर बिर्याणी बनवली ना, ती खूप छान झाली होती आणि त्यांना थोडी ठेवली होती ना, ती पनीर बिर्याणी खूप छान लागली त्यांना. त्यामुळे ते पनीर स्वतःहून घेऊन आले. आम्ही जास्त घरी पनीर वगैरे नाही बनवत, पण आज पनीर आणि खवा आणला होता. तेच इथे बघत होते मी. बाकी भाजीपाला थोडाफार इथे मध्ये वगैरे धुवून ठेवला मी, कारण भाज्या वगैरे धुवूनच एकदम मी फ्रीजमध्ये ठेवते. त्याच इथे भाज्या वगैरे बनवून झाली आणि आता लगेच जेवायला घेणार होतो आम्ही. आणि आता समोर टी व्ही बघत इथे आम्ही आज जेवायला बसलो होतो. रोजच आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो, किचनमध्ये नाहीच बसत जेवायला. कारण टी व्हीमध्ये सिरियल वगैरे काही नाही काय बघतच असं इथे जेवत असतो. आणि किचनमध्ये पण खूप सामान वगैरे आहे, जास्त जागा पण खूप कमी आहे. त्यामुळे हॉलमध्येच बसतो. आता जेवण वगैरे इथं करून घेणार आहे आणि भांडी आणि कपडे आहेत ते आता करून घेणार आहेत. सर्व कामं आवरलीत मी. आत्ता वाजलेत 11 आणि कामं वगैरे सगळे बाकी वगैरे आत्ता कपडे धुवून झालेत आणि कपडे आत्ताच वाळत घातलेत. मला दाखवते बघा, सगळ्या किचनमध्ये कपडे आहेत. आता आणि थोडेफार मोठे होते ते बाथरूममध्ये घातलेत आणि कपडे वगैरे झालेत. आता भाज्या आणल्या होत्या मगाशी बजेट आज रविवार होता, त्यामुळे आज भाज्या वगैरे आणल्या. त्या आता सगळ्या साफ करायच्या आहेत, धुवून ठेवल्यात मगाशीच आणि आता ते वेगवेगळ्या करून ठेवायच्या आहेत. भाज्या फ्रीजमध्ये सगळं ठेवायचं म्हणजे मला खूप कंटाळा येतोय. आणि इथे बघा स्वामी आहे, इथे भाज्या सगळ्या विस्कटून ठेवल्या आहेत. आता सगळ्या डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवते आणि आता व्हिडिओचा शेवट करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. खरंच मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चॅनलला खरंच सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.